आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। अमित शहाची टेस्ट ट्यूब दुबे अशा भाषेत टीका केलेली आहे। नाही, मला असं वाटतं की त्यांचं वक्तव्य किंवा त्यांची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातली जनता कोणच मनावर घेत नाही। हे गेली 4 वर्ष सुरू असलेले कटकारस्थान माननीय शिंदे साहेबांची बदनामी करणं, शिंदे साहेबांना वाटेल ते बोलणं, परंतु याचं परिवर्तन कधीच मतामध्ये झालेलं नाही। म्हणून विधानसभेच्या देखील जागा आम्ही जिंकल्या, नगरपालिकेच्या जागा जिंकल्या, नगराध्यक्ष आमचे 72 झालेले आहेत, आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, अनेक पंचायत समितीचे सभापती आहेत। त्याच्यामुळे हे फक्त बोलत राहतात, त्यांना काम नसल्यामुळं आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यामुळे शिंदे साहेबांचं कर्तृत्व जे आहे ते कुठं झाकोळलं जाईल अशा पद्धतीची कोणाची जर भूमिका असेल तर ते मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की शिंदे साहेबांच्या मागं अख्खा महाराष्ट्र उभा आहे। नागेश पाटील लाष्टीकर यांच्या मुलाला सुषमा अंधारेंनी असं टीका केली की तुम्ही तुमच्या वडिलांचा आता श्राद्ध घाला, अशा खालच्या पातळीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण चाललंय। पण मी नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाची देखील पत्रकार परिषद बघितली, त्या पत्रकार परिषदेतनं त्यांना अतिशय चांगल्या भाषेमध्ये उत्तर दिलं। मागच्या वेळी तुम्ही खानापूर मध्ये आला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, त्यावेळी तुम्ही आटपाडी एमआयडीसी शब्द प्रश्न मार्गी नव्हता असं आश्वासन दिलं होतं, तरी अजूनपर्यंत ती अस्तित्वात आली नाही। आटपाडीच्या संदर्भामध्ये 100% आमचा निर्णय झालेला आहे। काही जमिनीचे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा या अधिवेशनामध्ये प्रयत्न करू, परंतु मी दिलेला शब्द जरी पाठीपुढे झाला असला तरी आटपाडीमध्ये 100% नाही, 1001% एमआयडीसी आम्ही करून दाखवू। त्याचप्रमाणे साहेब, आमदार साहेबांना इथे या ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रकार बऱ्याच वेळेला होतोय, आपल्याच मित्र पक्षाकडून भाजपकडूनच हे प्रकार नाही। या संदर्भामध्ये स्वतः मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे। शिंदे साहेबांनी मला तशा सूचना केलेल्या आहेत। या अधिवेशनामध्ये मी सुभाषजी बाबर, त्याचबरोबर तानाजीराव पाटील या सगळ्यांना घेऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी भेटणार आहे। शंभूराज देसाई देखील माझ्याबरोबर असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो उहापोह आहे तो मी देवेंद्रजींच्या समोर करेन आणि मला पूर्ण खात्री आहे की मुख्यमंत्री म्हणून सुहास बाबर असतील, तानाजी पाटील असतील, या सगळ्या मंडळींना महायुती म्हणून मुख्यमंत्री न्याय देतील। ऑपरेशन टायगरची अधिकृत घोषणा कधी होईल? मी पण वाट बघतोय। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।